नमस्कार मित्रांनो, सोजन करतो यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी आपण गेलो होतो ब्रुंबाडमध्ये, मागजनमध्ये, सरंदेमध्ये आपला प्रवास चालू आहे मित्रांनो, कारण नवरात्र उत्सवामध्ये। आणि आजचा जो कोकणातला व्हिडिओ का तर मंडळी आपण आलोय कोकणामध्ये आणि आपण आलोय तर आता मराठी शाळेमध्ये। तर मित्रांनो आपलं जे शिक्षण झालं ना तर हीच ती सुरुवात आहे। तर त्या साईडला इथे अंगणवाडी आहे आणि इकडे इथे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे आणि तिथून मग आपल्याला जे मॅडम होत्या तर मित्रांनो एकदम भारीच। कारण मित्रांनो जर बघायला गेलं ना तर कोकणामध्ये ह्या जुन्या आठवणी आहेत ना खूप मजेशीर होत्या। आणि त्याच्यामध्ये मित्रांनो भागवतबाई किंवा आपल्याकडे खूप सारे सर इथे होते आणि नांदेडेकर सर वगैरे होते। तर अजून खूप आणि आता हे नवीन शिक्षक वगैरे आलेले तर त्यांच्याच आठवणीतून हे आपल्याला शाळा पाहायला मिळते। आणि आपण गाडी पार्क केलेली आहे तिकडे आणि हा शाळेचा गेट आहे। आपण मराठी शाळेमध्ये आलेलो आहे आणि आज सरस्वती मित्रांनो आगमन सोहळा झालेला आपल्या शाळेमध्ये आणि 3 दिवस मित्रांनो फुल धमाल असते या शाळेमध्ये। आणि त्याच्यातूनच काय बघायला गेलं तर मित्रांनो मी आज सकाळी आलो आणि ट्रेन आपली लेट झाली, 8:30ला आरवली झाली, येईपर्यंत मित्रांनो सरस्वतीचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आगमन सोहळा पाहायला नाही मिळाला। तर आपला व्हिडिओ आज इथूनच सुरुवात आहे आणि पाहतोय ना तर पाठच्या साईडला डेकोरेशन केलेलं आहे सरांनी आणि ह्या साईडला आपली सरस्वती पण पाहायला मिळते आणि ह्या साईडला आपले शाळेचे विद्यार्थी आहेत, इकडे पण अंश आहे आणि ह्या साईडला पण शाळेचे विद्यार्थी आहेत, कारण शिकून गेलेले आहेत त्या शाळेतून आणि त्याची आठवण आज राहते। कारण मित्रांनो जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये अशा मराठी शाळेतील हे कार्यक्रम एकत्र येऊन करणं आहेत ना, कारण खूप मजा असते आणि त्याच्यामध्ये आहेत ना आपण आता बाहेर आलेलो आहे। तर बाहेरच्या साईडला जी आपण शाळा पाहतोय ना, जेव्हा मी या शाळेमध्ये शिकत होतो ना तेव्हा कौलारू आपली इमारत होती, म्हणजे शाळा होती आणि त्याच्यामध्ये मित्रांनो खूप मजा असायची ना, की पाऊस पडायला लागला की त्याच्यामध्ये जी बाहेरचं अंगण वगैरे खूप भिजलेलं असायचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तेव्हा आमच्याकडे शिस्त म्हणजे शिक्षक जर बघायला गेलात ना तेव्हा आम्हाला शिक्षक कोण होते तर भागवतबाई आणि नांदेडेकर गुरुजी तर असे होते। आणि हा शाळेचा जो आजचा परिसर पाहायला मिळतोय ना, कारण तर शाळेमध्ये खूप साऱ्या सुधारणा आहेत, कारण हे स्लॅबची शाळा झाली, परत त्या साईडला जर बघायला गेलं स्टेज आहे। तर आज आपल्याकडे 3 दिवस कार्यक्रम आहेत तर त्याची सुरुवात कशी केलेली आहे तर त्या साईडला मित्रांनो सप्र बांधलेलं आहे आणि सप्र्यातूनच मित्रांनो त्या साईडला पूर्ण सप्र आहे, कारण जरी मुलं जरी नाचायला लागली ना तर बिंदास नाचू शकतात, कारण पाऊस जरी आला ना तरी काय प्रॉब्लेम नाही। तर ही मित्रांनो आहे ना शिस्त किंवा ही जो सिस्टीम आहे ना तर आपल्याला खूप आवडलेली आहे, कारण असे शाळेसाठी मदत करणं एकदम पाहतोय ना मंडप तर उदय बुवा डेकोरेटर यांच्याकडून हा मंडपचं सर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे, कारण विद्यार्थ्यांचे कार्यक्रम वगैरे असतात आणि त्याच्यातून हा पाहायला मिळतो आहे, कारण हे असेच कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि काय झालं तर मित्रांनो, कारण ताडपत्रीचा सप्री मंडप काढलेला आहे, तिकडे स्टेज आहे, तर असा हा कार्यक्रमाचे जो व्हिडिओ आहे ना तर मजेशीर असतो, तर पाहू।
Thank you.